सो हे गाईज वेलकम बॅक टू आर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो बरेच दिवस झाले माझा काही ब्लॉग येत नाही आहे, म्हणजे मी खूप जास्त बिझी होती, क्लायंट राहत होते मेकअपचे वगैरे, तर मला काही पटकन सुचत नाही. माझ्याजवळ काही कोणी कॅमेरामॅन पण आहे नाही की माझे प्रत्येक वेळेस व्हिडिओ शूट करून देईन असं. तर कोई बात नाही गाईज, कोई बात नाही. तर आता आज ब्लॉग काढण्याचा काही न्यू रिझन तर नाही आहे. माझे डोळे, ओ माय गॉड, माझ्या डोळ्यांना ना खूप पागल होऊन जाईल. मी थोडंसं फ्रीजमध्ये असा थोडा हात थोडा थंडा करू, थोडा डोळ्याला लावतो, जरा बेटर वाटत आहे. आणि मी आणलं होतं श्रीखंड बदाम पिस्ताचं, तर ते मी अर्ध्यापेक्षा असं सांगून टाकलेलं आहे. तसं तर मला गोड खायचं नाही आहे. गोडच्या जागी म आणि एकत्र होऊन गेला होता. आणि हे पा काय आहे म्हणू, काय आहे, काय आहे, पोळी आहे तिथं, जा जेवण कर, जा पटकन. आणि आत्ता दुपार झाली आणि आत्ता मी उठली मी बऱ्याच वेळची, आणि माझं मूड काही बरोबर आहे नाही. इतक्यात काही लोक असे फालतू भेटून राहिलेले आहे की जे मला अजिबात समजून घ्यायला रेडी नाही. आणि मला असं होत आहे की खूप जास्त असं काय म्हणू शकतो, ठीक फिलिंग नाही येत आहे मला, चांगलं नाही वाटत आहे. सो मी खूप जास्त चिडचिडी फील करत आहे इतक्यामध्ये, आणि लोक मला समजून घ्यायचं सोडून मला जज करतायत. एनिवे असू द्या, करायचं आहे करा जज, कोणाच्या जज केल्याने मी तशी होणार नाही आहे, हो ना म्हणू. हां, तुला माहीत आहे ना मी कशी आहे. हो, हिला माहीत आहे मी कशी आहे. हाँ, और मेरी माँ को भी पता है मैं कैसी हूँ. बट कधी कधी सिच्युएशन अशी येते की आपण ते हँडल करू शकत नाही. कोणीतरी पाहिजे असते आपल्याला, जे मेंटली आपल्याला सपोर्ट करू शकेल. कारण आपण मेंटली स्टेबल नसतो तर आपल्याला कोणीतरी सपोर्ट करायला पाहिजे. बट असं माझ्या लाईफमध्ये असं नाही आहे कोणीच, बिलकुल पण, जे मला जर मेंटली सपोर्ट करेल किंवा समजून घेईल. मी जेव्हा चिडचिडा फील करते तर लोकांना असं वाटते की हां, हिचं काहीतरी मतलब आहे म्हणून हे आपल्यापासून दूर जायला पाहिजे आणि चिडचिडी करते. बट काही प्रॉब्लेम नाही आहे, लोकांना वाटू दे, तसं वाटते तसं. लोकांच्या वाटण्याने काही मला वाया जाणार आहे नाही. तर मी उठली बऱ्याच वेळची होती आणि थोडं माझं मूड डिस्टर्ब होतं, म्हणून मी काही नाश्ता वगैरे काहीच केला नाही, कारण खूपच जास्तच डोकं खराब होतं माझं. आणि त्या डोकं खराबच्या हालतीमध्ये माझं हे जे नेल आहे मिडलवालं, थांबा दाखवते मी तुम्हाला, बघू शकता. माय गॉड, माहिती नहीं असं का होता है. हाँ, आता बघा, पता नहीं ऐसा ब्लर क्यों दिख रहा है गाइज. तर काही बात नाही. हां, तर आता दिसत असेल तुम्हाला की बाकी नेल्स आहे आणि हेच नेल्स गायब झालं. सो माझा काहीतरी थोडा झगडा झाला, तर त्या झगड्यामध्ये हे नेल्स गायब झालं. तर काही नाही, मैं एक और नया करके आ जाऊंगी, जाईन मी आज करायसाठी नेल्स. सो आता ही जेवती आहे बघा, तर ही जेवण करते आहे आणि मला पण भूक लागली आहे. ओ भाई साहब, लग गई था मुझे कि यहाँ पे पाल है, और है भी. रुको गाइज, मैं मेरी म्याऊ को, मनो मनो कम कम, मनो मनो, सी पाल. ओ माय गॉड, गेली का मनू? आज बच्चा, आज मेरा बच्चा, आज. तर पाल दिसली की झपाटा मारते आणि त्यांना असं लगेच दबोचून घेते, खाऊन घेते. पता है गाइस, अच्छी बात नहीं है, बट क्या ही करूँ, मुझे डर लगता है. तो यही एक शख्स है मेरी ज़िंदगी में जो पाल को भगा कर मेरी नज़रों से दूर लेके जा सकती है. सो इसको मैं दिखा देती हूँ. सो हाँ, नेल्स से मी लावून घेईन जाऊन. तर मी अंघोळ पण केली नाही आहे. मला खूप आदत झाली आहे, म्हणजे माझं जे काही रुटीन आहे ते खूप जास्त वाईट रुटीन आहे, मला तसं वाटते. अजिबात हेल्दी रुटीन नाही आहे माझं. आणि खूप जास्त मी स्वतःला असं हे करून घेतलेलं आहे की नाही, तू पुढं कशाला जाते, राहू दे इथेच. कोणीतरी रोखते, कुठला तरी थर्ड सेन्स मला रोखते, काहीतरी चांगलं काम करायला जाईल मी, तर माहिती नाही कोण असं करते, थांबवते, मला ना कोण नाही.
म्हणजे माझ्यातलीच व्यक्ती अशी कोणीतरी आहे जी मला थांबवते इग्नोर करायला. तर मम्मीने तर जेवायला बनवलं आहे. पोळी आहे, भाकरी बनवली आहे, भाजी बनवली आहे, नाश्त्याला बनवलं तर मम्मीने छानपैकी उसळ. तर माझं कसं आहे, भाताशिवाय होत नाही, भाताशिवाय त्याची भूकही लागत नाही. मला 5-5 मिनिटांनी भूक लागते आणि हे बॅड गोष्ट आहे खूप जास्त. एकदा जेवण करून घेतलं पाहिजे चांगलं पोट भरून. मी खूप दिवसाअगोदर आणलं होता पावभाजी मसाला. कसं असते, एकटं खाण्यात काही मजा येत नाही. आणि छोले मसाला पण आणला होता, तर छोले मी पुरी बनवली होती मी छानपैकी त्या दिवशी, असं काही शूट केलं नाही. तर पावभाजी खाण्याची एकट्यात मजा येत नाही. तर जेव्हा कोणीतरी राहील असं तर तेव्हा बघू. हो, तेव्हा बघू आपण. तर आता ब्लॉगिंग मी म्हणजे आता मला काही क्लायंट नाही राहील पावसाळ्यामध्ये. मे बी मला असं वाटते की क्लायंट नाही राहणार, पण राहू शकते. काही राहिलेच पाहिजे म्हणा असं काही नाही. तर पावसाळ्यामध्ये म्हणजे माझं असं आहे की आता मी रिकामी राहणार आहे, तर मी काय करू. तर मी ब्लॉगिंगच रेग्युलर स्टार्ट करणार आहे. तुम्ही लोक मला सपोर्टही करत नाही जसं पाहिजे. आणि तुमची काही चुकी नाही आहे. मी पण काही फोकस करत नाही त्या गोष्टींवर की तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे. आणि यार गाईज, इतक्या जोरात मला इथे दगड लागलेला आहे ना, भस्कन येऊन भयंकर लागलेला आहे. बघू शकता इथे वगैरे. आणि इथे पूर्ण स्वेलिंग आले, दुखत आता हात लावल्यावर. तसं नाही जाणवत, पण हात लावला किंवा या साईडने झोपतो खूप दुखत आहे. तर माझं भाताशिवाय होत नाही. भूक लागली आहे थोडीफार, जास्त नाही लागली आहे, पण काहीतरी बनवावं असं मला वाटत आहे. काहीतरी म्हणजे भातच, कारण भाजी वगैरे तर आहे. मी इकडे भात वगैरे लावून छानपैकी मी अंघोळ वगैरे करून घेते. बाकी मग जेवण केल्यावरच मी कामं करेल, कारण की वरची बेडरूमनी खूप घाण झाली आहे. या पोरीपायी झाली आहे सगळ्यात जास्त घाण. हेच रिझन आहे ते. तूच आहे ते, तूच आहे ते, तूच आहे, तूच. का छुप रही है? मुंह दिखा जल्दी से. तू ही है वो. हिच्याच पाहिजे माझी रूम खूप जास्त गंदी होते, कारण की हे एकदा गाव फिरून येते आणि गावभरातले घाणेरडे पाय माझ्या रूममध्ये आणते, पूर्ण रेती करून ठेवते. आणि माझ्या बेडला पण हेच खराब करते. हिच्या अंगावर मुंग्या राहते तर माझ्या बेडवर मुंग्या आणते, ही किडे आणते इकडले तिकडले खाऊन अंगाभोवती. आणि टट्टी पण करते, हे माझ्या कपड्यांवर टट्टी करते. मला लिटरली सांगतो, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी ते कपडे नाही घालत. ज्या कपड्यांवर ही टट्टी करते बिलकुल मी ते कपडे घालत नाही. म्हणजे ते नवीन का नसो, हिनं ते टट्टी केल्याबरोबर मी फेकून देते ते कपडे. कारण की हिच्या टट्टीचा स्मेल हे मलाच माहीत आहे. म्हणजे ज्या लोकांकडे कॅट्स आहे, ज्यांनी कॅट्सच्या टट्टीची स्मेल घेतली आहे, ते लोक चांगल्यानं जाणू शकते की यांच्या टट्टीचा स्मेल का घाण येते, की ते परत आपण तो कपडा नाही घालू शकत. सो इसकी वजह से बहुत नुकसान होता है मेरी ज़िंदगी में. कोई बात नहीं, मेरी जीव की प्राण है ये वैसे तो, है ना मनु? हाँ, जवाब तो बड़े अच्छे से देती है. तर मला रूम म्हणजे इतक्यात खूप दिवस झाले, असं 15-20 दिवस झाले किंवा महिना झाला असं, मी रूम साफ नाही केली जशी पाहिजे तशी. आणि माझं असं आहे की माझ्या हातचं जे काम आहे ते एकदम साफसुथरं नीटनेटकं असते. एक तर मी रोज करत नाही, पण मी जर करणं तर साफ आणि नीटनेटकं करते. तर मम्मीकडून काही इतकं होत नाही करणं. महिन्याभरापासून रूम घाणच पडली आहे. दाखवूनच मी तुम्हाला स्मेल पण इतकी गंदी येत आहे हिच्या टट्टीची. म्हणजे टट्टी काढली तरी हिच्या टट्टीची स्मेल येतेच, कारण हे रोज तिथे येते आणि कुठं ना कुठं सू करून ठेवा. म्हणजे हिने काल हां, इथे हे आता चेंज केलं आहे. इथे एक वेगळं पायदान होतं. मम्मी इथे बसली होती माझी, हां, आणि हे इथे होती. मम्मी तिला पाहून राहिली, पण मम्मीनं तिला रागवलं नाही. मम्मी मला शिवाय तिला काहीच नाही लागलं. इथं तिनं म्हणजे हे केलं, काय म्हणजे त्याला असं जमा केलं. म्हणजे त्यांना सवय असते की असं असं जमा करतात ते पायानी, त्याच्यावर ते टट्टी करतात या फिर टॉयलेट करतात. तर इनी काय केलं, तू केलं ना, हां, इनी काय केलं, इथे ते जमा केली
पायदान जमा केलं आणि त्याच्यावर ही करत होती टॉयलेट. आणि मम्मी मस्तपैकी तिला पाहत होती टॉयलेट करताना. मग म्हणते पाय 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 काय करून राहिली हे म्हणते पाय म्हणते. अरे भाई मला पाय पाय म्हटल्यापेक्षा तू तिला रागवती ना. तुला माहीत आहे ना की ते जमा करते तेव्हा टट्टी किंवा टॉयलेट करते पण नाही. मेरी माँ तो माँ है, मतलब मेरी भी माँ है और इसकी भी माँ है. जैसे मेरा कुछ भी हो मम्मा संभाल देती है वैसे इसका भी है. इसने टट्टी भी करी. गालियाँ तो मुझे भेटती है म्हणजे गाली मलाच पडतो हर वेळेस. बट शिवाय मलाच पडते हर वेळेस हिच्यामुळं. हिनं जर कुठं टट्टी केली या टॉयलेट केली तर मम्मी मला बोलते तूच तुझ्यामुळं कशी झाली आहे ते. अरे भाई लाडवून तू ठेवलं आहे. मम्मी कधीच तिला मारत नाही, कधीच तिला कधी बोलत नाही. मी तिला झोडपतो, मारते, मी खूप काही इतकं मी तिला त्रास देते कारण की ते मला अति जास्त त्रास देते. म्हणजे तिसारखा त्रास मला कोणीच देत नाही. चलो कोई बात नहीं, म्हणणं आहे मेरा. तर मम्मीने इथे तिला टॉयलेट कप दिली आणि शिव्या मला बसल्या. हे अशी बिघडलेली माझी मांजर आहे जी खूप जास्तच बिघडून गेली आहे. चलो कोई बात नाही. ते जे घाणेरडे रूम आहे ते पण मी साफ करून घेईन कारण की दिवसभरात टाईम आहे. तसं तर मला नेल्स करायला जायचं आहे पण सर्वात पहिले माझी कामं करेल आणि मग लास्टमध्येच संध्याकाळ झाली तरी चालते मग जाईल मी नेल्स करायसाठी. नेल्स म्हणजे फक्त हाच नेल्स करेन कारण की आता हे काही दिवसच झाले, 6 ते 7 दिवस झाले असेल किंवा 5-6 दिवस झाले असेल मी नेल्स केले आहे. जास्त दिवस झाले नाही आहे, 4 ते 5 दिवस झाले आहे बस, त्याच्यापेक्षा जास्त नाही झाले. सो एकच नेल्स करून येईन मी. आणि इथे पण भरपूर असा पसारा आहे, बघू पसारा. इकडे हे राशन आहे आणि ही माझी मेकअप व्हॅनिटी आहे. मी गावाला गेली त्याची बॅग आहे आणि इकडे पसारा आहे सगळा. सो हा सगळा पसारा पण मला उचलायचा आहे. इकडे माझे कपडे आहे जे कुत्र्यासारखे पडले आहे. इकडलं तर मी साफसुथरं करून ठेवलं आहे चांगलं कारण की मला जशी फुरसत भेटते तशी मी साफसफाईच करते. आवडतं मला नीट अँड क्लीन ठेवायला. सो आता हल्ली वाजले आहे 2:30. तर आता मी सर्वात पहिले माझ्या खाण्याची सोय लावणार आहे. पेट पूजा फिर काम दूजा. हां, तर मी आता खायचं बनवते सर्वात पहिले आणि त्याच्यानंतर मी करेल आंघोळ, मग करेल जेवण आणि मग करेल काम. सो मी असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आणि चप्पल घालायची आहे मला, ती माझी चप्पल दिसून नाही राहिली आहे. सो गाइज आप लोगों को दिख रही होंगी शायद, तो दिख गई फायनली. बिना चपलीचं तर मुश्किल आहे माझ्यासाठी, खूप पाय दुखतात तरी मी खूप हँडल करते. बिना चपलीचंच फिरायचा प्रयत्न करते. देखो गाइज ससा कैसे बैठा है. ससा ससा स सा स सा मतलबाच्या गोष्टीवरच उत्तर देऊ शकते, तशी उत्तर देऊ शकत नाही. सो तुम्ही असेच राहा वाढले ब्लॉगमध्ये आणि आता मी बघते काय करायचं आणि काय नाही. सो मस्त जांभूळ आणले होते मी, अमरावती की ली थी थोड़ी. सो बड़े अच्छे दिख रहे हैं. मम्मी ने धो के भी रखे हैं. एक भी नहीं खाया हुआ है मेरे से, मैंने वो रख दिया गाइज, रख दिया. आणि फ्रीजमध्ये काहीच भाजीपाला नाही आहे गाइज. काल बुधवार होता बट मी खूप जास्त थकली होती, मी काही गेली नाही. सो फुल गोभी दिख रही है पर इसमें अड़ी वड़ी होना बैंड बच जाएगी अपनी. तर भातच बनवायचं आहे मला. तर मी गोभी, टोमॅटो और कांदा और पटैटो, आई लाइक पटैटो और एक ऑनियन, बस. इसके अलावा तो कुछ डालने की मेरी इच्छा भी नहीं है. वैसे तो मेरी कुछ बनाने की भी इच्छा नहीं है बट तबीयत भी अच्छी नहीं हो रही है गाइस मेरी. ओह माय गॉड, मेरा आवाज़ को क्या हो रहा है. जामून खाल्लं ना आताच मी. सो तुम्ही असेच राहा कंटिन्यू व्लॉगमध्ये. मी बनवून घेते फक्त ह्या 4था था एक टमॅटो
रेड टोमेटो, और ये रेड टोमेटो, ये चीज़ों से मैं बनाऊँगी मस्त लगी राइस, और आप लोग ऐसे ही बने रहिए। और इसने कुछ तो कहा है, मेरे गॉड अब मोबाइल गिर जाता। क्या मनू, क्या क्या पता नहीं गाइज ये क्या बोल रही है। सो गाइज मी माझा प्लॅन फुल चेंज केला. आलू भात बनवायचा म्हटलं, मसाला भात, सो ते मी पूर्ण कॅन्सल करून टाकलं आणि डायरेक्ट व्हाईट राईस बनवणार आहे मी आता फक्त. आणि त्याच्यासोबत जर मला डाळ बनवायची खूप जास्त इच्छा आहे, डाळ भात, म्हणजे की जसं वरण भात, साजूक तूप, पण नाही वरण भात नाही, वरण भात मी कालच खाल्ला, वरण नाही बनवत मी, दुसरं काहीतरी बनवते आणि बघते. तसं माझं यूट्यूबवर पाहिलं चालू आहे, बघू शकता. मी काय सर्च केलं, लंच रेसिपी, लंचमध्ये काय काय आपण खाऊ शकतो. सो गलंदा लावून घेते कुकर आणि मग भेटते तुमच्यासोबत. आणि मनूला पण सोबत भूक लागली आहे, तर मनू जेवण करून राहिली इकडे, मी पण माझा स्वयंपाक कंप्लीट करून घेते. तर मी आता बनवत आहे भातासोबत आलूची भाजी मस्तपैकी, आणि साधीसुधीच बनवणार आहे, जास्त काही हे नाही. बघू शकता याच्यातच मी टोमॅटो आणि कांदा, तर साधी सिंपल भाजी, साधी सिंपल जेवणार आहे मी. सगळं तेल गरम भरपूर झालेलं आहे. सो फायनली माझी भाजी फोडणी टाकून रेडी आहे इकडे. उफ भाई साहब बहुत गरम आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सिंपल अशी भाजी बनवली आहे मी. नो मसाला आणि नो, फक्त याच्यात जास्त जिरं झालं, कोई बात नाही. मस्त सिंपल अशी भाजी आहे, तेल वगैरे काही नाही त्याच्यात जास्त, कमीत कमी तेलाची मी भाजी बनवली आहे. इकडे मस्तपैकी तारक मेहता चालू आहे, लाईक तारक मेहता. माय गॉड. मी आता करून घेते अंघोळ. सर्वात पहिले इकडे आता मी कोणतंच काम करत नाही, सर्वात पहिले मी करून घेईन आंघोळच. इकडे पहिले कांदा चिरून घेते मी. त्याचा वायफाय सुरू केलं आहे, बट ह्याचं हॉटस्पॉट सुरू करायचं राहिलं आहे, तर मी कांदा पण हा चिरून घेते. सर्वात पहिले धुवून टाकते स्वच्छ असा. माय गॉड सर्दी झाली मला. सगळं त्याचं निंबू पण घेऊन घेते. तर मी हे कट करून घेते, जेवण करायच्या वेळेस तुम्हाला दाखवतेच. आणि चाकू. सो फायनली मी जेवायला वाढलं आहे माझ्यासाठी मस्तपैकी राईस, माझी हे छानपैकी आलूची भाजी. आहा इकडे आहे शेंगाची भाजी, इकडे आहे मस्तपैकी निंबू कांदा, आणि इकडे आहे माझं फेवरेट. थांबा पहिले याच्यात मी हे असं करून घेते, किंवा मग श्रीखंड. मस्त. मस्त. तर तुम्ही पण या जेवायला. टेस्टी असं जेवण आहे, सोबत असं तारक मेहता अँड पाणी. आणि तिकडे माझी मनू झोपली आहे, कारण की तिची पेटपूजा झालेली आहे, बघू शकता. तर गाईज मला जायचं आहे नेल करायला, तर मी त्यांना सांगून ठेवलं होतं की मी येणार आहे म्हणून. तर ते बिचारे माझी वाट बघत आहे, तो त्यांच्या 2-3 वेळा फोन आला आहे. तर मी माझी झोप घ्यायला कॅन्सल करते आणि सर्वात पहिले जाते मी तिथे मला थोडंसं चांगलं तरी वाटेल, माझं मूड फ्रेश होईल थोडं. सो मी रेडी होऊन जाते छानपैकी मस्त अशी एकदम टापटीप, आणि जाते तिथे. सो तुम्ही अशा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये.
पहिल्यांदा मी होते रेडी. माझा मुलगा झोपला आहे यार. मला इलेक्ट्रिक टाकून जायची इच्छाच नाही होत अजिबात. पर जाना तो पडेगा ना गाइस. सो मला काच पण टाकायचा आहे मोबाईलचा. मी रागो माझा मोबाईलचा काच पण फोडून टाकला होता. क्या ज़िंदगी झंड हो रखी है मेरी. जिसे चाहती हूँ वो मिलता नहीं है और मिल जाता है तो वो समझता नहीं है. करूँ भी तो क्या. सो मी रेडी होऊन जाते. मी अशाच कंटिन्यू ब्लॉगमध्ये माझ्या. सो फायनली मी रेडी झाली आणि आता मी जात आहे फिरायला. मनू बाय. सो मनू को मैं बाय बाय कर रही नहीं करता ना रोज रोज करने का. कैमरा उठाओ और बोलो हेलो गाइस. और नहीं तो एक दिन का हो तो फिर चलता है ना, लेकिन रोज रोज मन नहीं करता है. मन नहीं, मुझे याद नहीं रहता. मन तो मेरा रोज करता है शायद. हाँ यही था. ये येलो हो गया है, मतलब खाना खाया था ना मैंने, इसकी वजह से. सर क्या है. अभी लगेगा ना इसको. डालो इसमें. सो गाइज ये दीदी है नेल आर्ट वाली. और ये खुद के आपके नेल आर्ट दिखाओ. देखो कितने प्यारे से बनाए हैं. मेहंदी भी अच्छी निकाली है दीदी ने. वाह. किसी को ऑर्डर देना हो तो इनको बिल्कुल भी मत देना क्योंकि ये इन्होंने निकाली नहीं है, ये मैंने निकाली है गाइस. और वो खराब भी हो जाएगी गाइस. आप मैंने ये निकाली है, वो भी देख के पहली बार निकाली है. ये खुद ने निकाली है ये. हाँ, ये मेहंदी भी आती क्या आपको निकालना? नहीं आती, पर अच्छी नहीं निकाली. वही तो. बहुत अच्छी निकाली है. नहीं सच में नहीं आती मुझे. मैं ऐसे उसमें देख रही थी, मुझे ऐसी भारी भारी अच्छी लगती है. ये वाली डिजाइन अभी ट्रेंडिंग चल रही है. गुलाब के फूल अच्छे निकाले. नंबर लिया क्या उसका? हाँ नंबर सही है. मुझे ये नहीं अच्छी लगी है विद्या ने बनाई. हाँ बोला. सो फायनली मी घरी आली आहे बिकॉज तिथे आले होते क्लायंट. आणि माझं कोकरू पहा. मी येईल तोवर झोपलंच होतं आणि आता उठली. आता करणार ते पेटपूजा, फिर काम दूजा. और अब मैं आ चुकी हूँ गाइस. आके सबसे पहले मैंने खोला है फ्रिज और मुझे मेरे काम का तो कुछ मिला नहीं है. कोई बात नहीं गाइस. मेरे मनपसंद वाले बिस्किट मम्मी पूरे खा गई. कोई बात नहीं, खा गई तो खा गई. मैं दूसरे खा जाऊँगी. और ये देखो खा पी के मस्त चली गई है स्क्रैचेस करने के लिए. और असं खाल्लं गेला भोपाईते. सो बाहेर येऊन राहिला आहे पाऊस आहे. तर छानपैकी व्हिडिओ शूट करणार आहे आणि मेकअप केला आहे सिंपल सेटलचा. सो ऐसा लगा आपको मेरा मेकअप ज़रूर कमेंट्स करके बताइएगा. और हे कोणतं सायलेंट मोडमध्ये गेली माहीत नाही. मनू मनू. और ये रिप्लाई देने के मूड में नहीं है. मनू मनू